कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026ची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे। एकूण 595 केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून नागरिक मतदानासाठी गर्दी करत आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता की कशा पद्धतीने मतदानासाठी लाईन लागलेले आहे। त्याचबरोबर काही मतदान केलेले मतदारसुद्धा आपल्यासोबत आहेत। त्यांना विचारूया की मतदान प्रक्रियेमध्ये काय त्यांना व्यत्यय आला की सगळी प्रक्रिया सुरळीत होती। मतदान करताना काय तुम्हाला व्यत्यय जाणवला किंवा प्रक्रिया सुरळीत होती? मतदान करताना काही व्यत्यय आलेला नाही, परंतु महानगरपालिकेच्या प्रशासनानं मतदार केंद्रांची ज्या रूम आहेत त्या संख्या वाढवणं गरजेचं होतं। कारण बऱ्याच ठिकाणी कसं झालं की आमच्या तर नेहमीचं मतदान होतं ते खाली असेंब्ली पद्मराजेला होतं, ऐन वेळेला बदललं, त्याची कुठलीही माहिती नाही किंवा काय नाही, कुठल्याही राजकीय पक्षांनी पण काही चिठ्ठ्या वगैरे दिल्या नव्हत्या। त्यामुळे शोधून आम्ही परत इथपर्यंत पोहोचलो। पण प्रक्रिया सगळी व्यवस्थित चालू आहे, पण संख्या वाढवणं गरजेचं होतं असं मला वाटतं। जी काही प्रभाग रचना केली त्यानंतर म्हणजे मतदान केंद्र ह्या मतदान केंद्रावरचं नाव त्या मतदान केंद्रावरती असा काही व्यत्यय मतदारांना आला। एकूण कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये 20 प्रभाग आहेत। त्याचबरोबर 81 पदांसाठी ही निवडणूक होत आहे आणि यासाठी 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आज जर सकाळपासून पाहिलं तर मोठ्या उत्साहाचं वातावरण निवडणुकीसाठी आणि मतदानासाठी दिसून येत आहे। कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर।